पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 1763 65. भूसंपादनाच्या रकमेवरून नातेवाईकांनी वाद घातल्यामुळे शिर्डीचे उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादनाची सर्व रक्कम 5 कोटी रुपये कोपरगाव न्यायालयाकडे वर्ग केली आहे. सदरील रक्कम मिळवण्यासाठी आता मला न्यायालयात जावं लागतंय. मी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला असता माझे नातेवाईक नारायण सुरळे आणि त्यांचे व्याही राजेंद्र लक्ष्मण जगताप, वसंत सदाशिव मुसळे, साहेबराव हरिमुळे, नानासाहेब सूर्यभान सुरळे, बाळासाहेब दत्तू वर्षे, कुंदन वसंत मुसळे यांच्यासह 5 ते 6 जणांनी आणि त्यांच्या अनोळखी मित्रांनी मला मारहाण केली आहे. तसेच न्यायालयामध्ये गेल्यास तुला गाडी खाली घालून मारू आणि तुझ्या मुलाबाळांना संपवून टाकू अशी धमकीही दिली आहे, असा आरोप गोरक्षनाथ सुरळे यांनी केला आहे. मी गोरक्षनाथ सुरळे, सवय्यर, तालुका जिल्हा अहमदनगर. माझी सवय्यर हद्दीमध्ये भूसंपादनामध्ये जमीन गेलेली आहे 2 वर्षापूर्वी रुंदीकरणामध्ये, आणि ती भूसंपादनाची रक्कम मी कोर्टात जमा झालेली आहे. आणि माझे नातेवाईकांनी आधी अचानक वाद घातल्यामुळे ती रक्कम कोर्टात गेली. माझे नातेवाईक मला कोर्टात जाण्यास मजाव करीत आहे. मला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न बी केलेला आहे 18/1/2022 रोजी. आणि मी रिसर जखमी अवस्थेमध्ये मी शिर्डी पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार मारुती गंभीरे आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलो. तर त्यांनी मला सांगितलं की ही कंप्लेंट घेऊ शकत नाही, हे तुमचा कौटुंबिक वाद आहे. त्याच्यानंतर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज घेऊन घरी आलो. आणि त्यानंतर मला वारंवार माझे नातेवाईक त्रास देऊ राहिले का पैसे वाटून घे, खाते फुटलेले नाही आहे, माझ्याकडे फेरफार बी आहे खाते फुटल्याचा. आणि त्याच्यानंतर मी रिसर 22 फेब्रुवारी 22ला मी अर्ज केला पोलीस स्टेशनला का मला त्याच्यात न्याय द्यावा, आरोपीवर गुन्हे दाखल करावे. पोलीस गुलाबराव पाटलांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. अनेक कामगार संघटना आणि राजकीय संघटनेने बी पत्रव्यवहार केला DYSP सातोसाहेबांसंग. सातोसाहेबांनी बी तसा शेरा मारला, आदेश दिला का यांचे गुन्हा दाखल करून घ्यावा. तरीही गुलाबराव पाटलांनी गुन्हा दाखल केलेला नाही आहे. आणि प्रांतसाहेब गोविंद शिंदे हे उपविभागीय अधिकारी शिर्डी आणि भूसंपादनाचं त्यांचं प्रकरण ते सगळं त्यांच्याकडं होतं. माझ्याकडं वाटपचा फेरफार आहे. माझ्या चुलत्यांची, माझ्या वडिलांची यांची लेखी जबाब आहे तहसीलसमोर का आम्ही वाटप करून घेत नाही. सबळ पुरावे असताना गोविंद शिंदे हे प्रांत होण्याच्या आधी नांदगाव तहसील होते. आणि आमची या चुलत्यांची वेळी राजेंद्र लक्ष्मण जगताप हे शिवसेना तालुका अध्यक्ष होते. यांची घनिष्ठ मित्रसंबंध होते. आणि गोविंद शिंदेंनी मित्र आणि आर्थिक फायद्यासाठी माझ्या कोणत्याही पुराव्याचा विचार न करता त्यांच्या हरकती कायम ठेवून सगळी रक्कम न्यायालयात वर्ग केली. आणि ही जाणून बुजून केलेलं आहे. जर माझा फेर पडलेला आहे, माझ्या घराचे उतारे माझ्या नावावर आहे, वडिलांच्या नावावर आहे आणि यांची लेखी जबाबी आहे. एवढे सबल पुरावे असताना गोविंद शिंदे यांनी दोस्तीसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी माझ्यावर अन्याय केलेला आहे. आता मागणी काय तुमची? माझी मागणी आता संबंधित नातेवाईकांवर आणि हे संबंधित अधिकारी आहे यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावे आणि नातेवाईकांवर गुन्हे दाखल होऊन मला पोलीस संरक्षण, माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे का जेणेकरून मी न्यायालयात माझे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जाईल. कारण माझे नातेवाईक जे राजेंद्र लक्ष्मण जगताप आहे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे का तू कोर्टात गेला तर तुला गाडी खाली घालून मारेल. आमच्या नांदगावचे गाडीवाल्याला 20,000 रुपये जर दिले तर ते तुला गाडी खाली घालून मारून निघून जाते. आमचं काही वाकडं होणार नाही. त्याच्यामुळं मी बिना संरक्षणचं कोर्टात आणि घरी माझं जगणंसुद्धा मुश्किल केलेलं आहे यांनी. त्याच्यामुळे मला संरक्षण पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल पाहिजे. आणि मी हे पाठपुरावा करीत असताना आणि वारंवार पत्रव्यवहार बी केलेला आहे. मी शिर्डी पोलीस स्टेशन, CIM सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास माळी आणि सुरेश देशमुख मी यांना कॉल केला का मला मदत करा. यांनी मला सांगितलं का तुम्ही
अशी मदत होऊ शकत नाही, आमचा काय फायदा आहे त्यात. मग त्यांनी गुंठे घेतलेले आहे सुरेश देशमुख यांनी, तर त्या गुंठ्याची रक्कम देणे आहे मला, तर तुम्ही मला मदत करा पैशाची. मग मी त्यांना म्हणलो तर तुम्ही मला बी मदत करा, गुन्हे दाखल करा त्यांच्या आरोपीवर. तर त्यांनी मला बोलवून घेतलं, माझा मोबाईल हातात घेऊन मला 10 लाखाची मागणी केलेली आहे. माझ्याकडे अशी रेकॉर्डिंग बी आहे का त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केलेली आहे. मी पैसे न दिल्यामुळे संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल झालेले नाही. आरोपींनी मला मारहाण केल्याप्रकरणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, तसेच मला न्यायालयात हजर होण्यासाठी सरकारी पोलीस संरक्षण द्यावं. या मागणीसाठी आज 26 जानेवारीला अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सावळी विहीर येथील गोरक्षनाथ पुंजाहरी सुरळे हे सहकुटुंब आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.